नेक्स्ट डे ती आली असणार, साहिलला भेटली असणार आणि म्हणाली असेल की साहिल, काल तू जसा माझा हात घट्ट धरलास तसा आयुष्यभर धरशील. भाई थांबा ना, त्याला बोलू दे ना. भाई हा साहिल, तू तिकडे आला, तू तिला म्हणला की उद्या भेटशील ना, मग काय झालं? अरे म्हणलं ना काही नाही. तो उद्या आजपर्यंत मी पाहिलेलाच नाहीये. म्हणजे काय झालं? त्या दिवशी डोळ्यात पाणी घेऊन नेहा त्या गाडीत बसली ना, ती शेवटचीच. त्यानंतर परत कधीच भेटली नाही ती मला. ना रिहर्सल हॉलमध्ये, ना गाडीत बसताना उतरताना, ना आमच्या नेहमीच्या जागेवर. कुठे म्हणजे कुठेच दिसली नाही. तशी मॅजिक सारखी आली, लॉजिक न देता, आणि मॅजिक सारखीच निघून गेली. काही सांगतोय. मी ज्या साहिलला ओळखतो तो जर त्या नेहाबरोबर असता ना, तर त्याने त्या नेहाला प्रेमात पाडलं असतं आणि आय लव्ह यू म्हणायला मजबूर केलं असतं. तू दुसऱ्याच कोणाची तरी गोष्ट आम्हाला तुझी गोष्ट म्हणून सांगतोस. खरंय तुझं. हा तो साहिल नाहीच आहे. तुम्ही बघितलेला साहिल हा त्या गोष्टीनंतर जन्माला आला. खूप शोधलं यार मी तिला, खूप शोधलं, पण ती सापडलीच नाही. कोणाकडून तिचा फोन नंबर, कॉन्टॅक्ट काहीच मिळालं नाही. ती कुठे राहते, तिचा पत्ता काय, काही माहितीच नाही मला. ती जिवंत आहे का हेही माहिती नाही. पण मी होप सोडल्या नाहीत. ट्रॅव्हलिंगच्या नावाखाली खूप फिरलो, पण नाही सापडली. मग लक्षात आलं की या आयुष्यात कुठलीच गोष्ट कॉन्स्टंट नसते. एखादी गोष्ट आज आहे पण उद्या नाही. माणसांचं आयुष्याचंही तसंच आहे ना. माणसं आपल्या आयुष्यात आज असतात पण उद्या ती असतीलच असं नाही. तेव्हापासून मी ठरवलं, आपल्या आयुष्यात आलेल्या कुठल्याही मुलीला असं भेटायचं की परत आपली भेट होणारच नाही. तिच्याशी इतकं बोलायचं की परत काही बोलायचं राहूनच नाही गेलं पाहिजे. तिच्यावर इतकं प्रेम करायचं की हे आपलं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे असं तिला वाटलं पाहिजे. दिसताना दिसेल हे सगळं विचित्र. लोक म्हणतील हा फ्लर्ट आहे, लुच्चा आहे, पण आपलं जे ठरलंय तेच आपण करायचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.